वैशालीज किचन ह्या चॅनलवरती तुमचं खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी उडदाचे आणि मुगाचे पापड कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 2 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 2 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। दोन्ही पण समप्रमाणात घेतलेले आहेत। आता त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे की डाळ आपल्याला स्वच्छ अशी ओल्या कपड्याने पुसून आणि छान अशी उन्हात कडकडीत वाळवून घ्यायची आहे आणि आपल्याला ही डाळ आता दळून आणायची। त्यासाठी मी अगोदरच स्वच्छ कपड्याने अशी पुसून घेतलेली आहे आणि वाळवून पण घेतलेली आहे। आता दोन्ही एकत्र करून सनी आपल्याला गिरणीमध्ये छान अशी बारीक दळून आणायची। हे बघा, आता गिरणीतून आपण हे पीठ दळून आणलेले आहे आणि आपल्याला त्यातला मसाला टाकणं अगोदर त्यातलं थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे। हे आपल्याला नंतर पापडाला लावण्यासाठी लागणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। आता हे बघा, आता मी या पिठामध्ये रामबंधू पापड मसाला घालणार आहे आणि ही 100 ग्रॅमची पुडी आहे आणि मी 4 किलो पीठ घेतलेले आहे। त्यासाठी मी ह्या 4 पुड्या वापरणार आहे। हे एकदम परफेक्ट मेजरमेंट याचं। 4 किलोला 4 पुड्या टाकायच्या 100 ग्रॅमच्या। ते मी अगोदर प्लेटीत पूर्ण काढून घेते। यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काहीही घालायचं गरज नाही आहे। हे मी 4 पुड्या मी प्लेटीत काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला अगोदर आहे ना हे मसाले आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। आता जे मी पापड मसाला जो घेतला होता ना तो आपल्याला अशा पद्धतीनं चाळणीने चाळून घ्यायचा आहे। हे मी पूर्ण पिठामध्ये काढून घेते। आता हे तुम्ही म्हणत असाल की चाळणीने का चाळून घेतले, त्यासाठी ना ते हे जे आपले खडे मसाले जे असतात हे खूप जाड असतं आणि पापड लाटताना काय होतं, शक्यतो पापड फाटतो। मग त्यामुळे आपल्याला हा थोडासा असा चाळून घ्यायचा आणि हा थोडासा पुन्हा मिक्सरला थोडा असा बारीक करून घ्यायचा, म्हणजे आपले पापड नंतर फाटणार नाही। हे बघा, मसाला आपला कुटून झालेला आहे। खूप जास्त जाड होता अगोदर, आता जास्त जाड नाही आहे, मध्यम आहे। आता हे आपल्याला चाळायची काहीच गरज नाही। आता हा आपल्या सगळा हे पिठामध्ये आपल्याला न चाळता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर हा पीठ आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असे केल्याने काय होतं, पापडही फाटत नाही आणि पापडही खूप छान असे सुरेख दिसतात। आता हे जे पीठ आहे ना, आता हे आपल्याला म्हणजे पाहिजे तेवढंच पीठ घेऊन मळून आपण पापड करू शकतो। एक खट्टे जरी आपल्याला 4 किलोचे नाही जमले ना तर रोजचे थोडेसे आपण अर्धा किलो पीठ जरी मळून सनी आपण हे पापड केले तरी आपले व्यवस्थित होतील। आता आपण हे पीठ, मी तुम्हाला आता पीठ मळायला घेते। बघा, आता 4 किलो पिठामधून मी त्यातलं थोडंसं पीठ घेतलेलं आहे। हे जवळ अर्धा किलो पीठ आहे। आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून सनी याचा घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। यात आपण सगळे मसाले वगैरे सगळे घातलेले आहेत। जर पीठ जास्त पातळ झालं तर मग पापडांना जे कोरडं पीठ असतं ते जास्त लावावं लागतं आणि पापड पण जास्त पांढरे दिसतात। त्यासाठी आपल्याला पीठ हे घट्टसरच मळायचं आहे।
पीठ आहे ना खूप चिकट असतं, त्याच्यामुळे ते मळायला थोडं अवघड जातं. हे बघा असं अशा पद्धतीने घट्टसर गोळा मळायचा आहे. बघू शकता किती घट्ट आहे. याला थोडासा असा तेलाचा हात लावायचा. ते आपला पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. असं घट्टसर मळलेलं आहे. जास्त पातळ नाही मळायचं. जास्त पातळ जर मळलं तर पापड लाटताना आपल्याला पिठाचा वापर जास्त करावा लागतो. त्याच्यामुळे पापड हे जास्त पांढरे होतात आणि जास्त टिकत पण नाही मग ते. त्याच्यामुळे आता हे आपल्याला 2-3 तास चांगले असे भिजत ठेवायचं हे पीठ. त्यासाठी मी कॅरी बॅग घेतलेली आहे. हे कॅरी बॅगमध्ये आता अशी ठेवून द्यायचं आपल्याला. कॅरी बॅगमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की याला असं वरतून कडक असा पापड तयार होत नाही आणि पीठ असं व्यवस्थित नरम राहतं आणि छान भिजतं. तर आपण हे 2-4 तासानंतर बघू. म्हणजे कंप्लीट तरी 3 तास अंदाजे ठेवायचं आपल्याला हे पीठ. तासानंतर पीठ आपलं भिजलेलं आहे. आता आपल्याला हे थोडंसं कुटून घ्यायचं आहे. यातलं थोडंसं पीठ घेतलं आणि थोडं पाट्याला असं तेल लावायचं आणि हे पीठ आपल्याला असं पाट्यावरती असं कुटून घ्यायचं आहे आता. आणि चांगला नरम होईपर्यंत आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणात तेल नाही लावायचं, थोडंसंच लावायचं. म्हणजे आपलं पीठ जे आहे ना याला चिकटणार नाही. आणि पीठ कुटल्यानंतर काय होतं, पापड आपले छान लागतात. पीठ कुटून घेतल्यावर किती छान अशी शाईन आलेली आहे पिठाला. अशा पद्धतीने आपल्याला पीठ छान असं कुटून घ्यायचं आहे. हे अजून कुटायचं आहे. हे न कुटलेलं पीठ आहे आणि हे कुटून तयार केलेलं पीठ आहे. दोन्हीत पण तुम्ही फरक बघू शकता कसं आहे. याच्यामुळे आपले हे पीठ अशा पद्धतीने केल्यामुळे पापड आपले खूप छान होतात, जास्त लांबतात आणि पापड पण छान असे खुसखुशीत तयार होतात. अशाच प्रकारे मी हे पण सगळं पीठ असं कुटून ठेवणार आहे. आता आपलं किती छान असं पीठ एकदम छान असं नरम झालेलं आहे. आता आपल्याला याच्या लाट्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे लांब गोळा तयार करायचा. अशा पद्धतीने गोळा तयार करायचा. आणि आपल्याला पाहिजे त्या साईजचे असे गोळे तयार करून घ्या, असे लाट्या तयार करून घ्यायच्या. जास्त मोठ्या नाही आणि जास्त लहान पण नाही बनवायचे.
आधी आपल्या अशा पद्धतीने सगळ्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि याला थोडंसं असं तेलाचा हात लावायचा लाट्यांना, म्हणजे ते एकाशी चिटकणार नाही. आणि आपल्याला एका भांड्यात, पातेल्यात किंवा मग डब्यामध्ये काढून घ्यायचे आणि अशी ह्या पद्धतीने अशी झाकून ठेवायची, म्हणजे त्याला हवा लागली की मग ते सुटतात. त्यासाठी आपल्याला असे झाकण लावून ठेवायचे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्याचे पण लाट्या करून घ्यायचे. हे बघा, आता आपल्याला याचे पापड लाटायचे. एकदम हलक्या हाताने लाटायचं, कारण आपण जर जास्त दाब टाकला लाटण्याचा तर पापड फाटून जाईल. थोडंसं असं पीठ लावायचं. हे बघा, आपला पापड लाटून तयार झालेला आहे. किती छान असा गोल तयार झालेला आहे आणि पातळ पण तुम्ही बघू शकताय. माझा पूर्ण हात दिसतोय. हे बघा, आपला दुसरा पापड पण तयार झालेला आहे. अशा प्रकारे आता सगळे पापड लाटून घ्यायचे आणि शक्यतो ताटावरतीच लाटायचे, कारण ताटावरती पापड खूप छान लाटले जातात. पोळपाटावरती पण येतात, पण पोळपाटापेक्षा ताटावरती, मी ताटावरच नेहमी बनवते, ताटावरती छान पापड येतात. त्या अशा पद्धतीने मी सगळे पापड करून घेणार. तुम्ही बघू शकता दोन्ही पापड किती छान झालेले.